मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता दिवसेंदिवस ठरलं तर मग या मालिकेचा रोजचाच एपिसोड इंटरेस्टिंग होत जाणार आहे. आजचाही एपिसोड एकदम खास दाखवलाय त्यांनी. थोडंसं मागाहून दाखवलं सुरुवातीला. चैतन्य आता त्या कॉन्स्टेबलला म्हणतो, मला ना सुरेशला भेटायचंय. आता ते कॉन्स्टेबल उघडतात दरवाजा, तेव्हा सुरेश बाहेर येतो. अर्जुन व्हिडिओ कॉलवर असतो त्यावेळेला चैतन्याच्या मोबाईलवर, आणि अर्जुनने सुरेशचा चेहरा पाहता क्षणीच त्याला ओळखलं. त्याच्या लक्षात आलं की हाच तो सुरेश होता ज्याने सोनलचा काका बनून तिथे आश्रमात प्रवेश केला होता. अर्जुन आता म्हणजे चैतन्य जरा घाबरतो बरं का, पण चैतन्य आता सुरेशला बघून लगेच म्हणतो, अरे हे सुरेश नाही, मला सुरेश नांगरेला भेटायचं होतं. सॉरी सॉरी सॉरी, माझं जरा गैरसमज झाला हां. असं म्हणून चैतन्य बाजूला जातो. अर्जुन आता गाडीच्या खाली उतरतो आणि चैतन्याला कॉल लावतो आणि म्हणतो, चैतन्य तू काहीही कर, तिथे भांडणं करायचा प्रयत्न कर आणि त्या दोन्ही कॉन्स्टेबलचं लक्ष डायव्हर्ट कर. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, पण असं कसं, मला भांडता नाही येत रे. चैतन्य पेचात पडलाय, पण अर्जुनने आता तिथे त्या सुरेशला जाऊन हाणलाय बरं का प्रेक्षकांनो. आता चैतन्य म्हणतो, अरे मला नाही जमत रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, ते मला काही माहिती नाही, तू काही कर, पण त्या कॉन्स्टेबलचं लक्ष डायव्हर्ट कर. मग चैतन्य तिथेच बाजूला त्याने ॲड्रेस विचारलेला असतो ना त्या माणसांना, त्याच माणसाकडे जातो आणि त्या माणसाला जोरात धक्का मारतो आणि लगेच त्याच्याशी भांडायला सुरुवात करतो. आता त्या भांडणामध्ये ते कॉन्स्टेबल या सगळ्या गोंगाटाचा आवाज ऐकतात आणि तिथे येतात. ए काय रे काय रे काय झालं. कॉन्स्टेबल तिथे आल्यामुळे अर्जुनला आता सुरेशच्या घरात प्रवेश करणं सोपं जातं. अर्जुन आता सुरेशच्या घरात आलाय बरं का, आणि सुरेशला धो धो धुतलाय. मंडळी, कसला भारी दाखवलाय आजचा पण एपिसोड. अर्जुन काही लेचापेचा नाहीये बरं का, मजा आली आहे. पण हा सुरेश काही आज कबूल नाही झालाय. एवढ्या लवकर काय कबूल होतोय तो. अर्जुन आता त्या सुरेशला साठ हाणतो, कानाखाली हाणतो, खूप जोरात मारहाण करतो आणि विचारत असतो, ए खरं खरं सांग, तू कोणासाठी काम कर, खरं बोलला नाहीस ना तर इथे तुला कोणी वाचवायला पण येणार नाही. आता बोल, खरं बोल. आता इथे मात्र सायलीचा सीन दाखवला बरं का. मध्येच सायलीला आश्रमातल्या मुलींची आठवण येते आणि जे काही तिच्या बाबतीत झालंय ते सगळं आठवतं आणि त्यामुळे तिला थोडासा त्रास व्हायला लागतो. ती 7व्या महिन्याची प्रेग्नंट दाखवली आहे ना मंडळी. सायलीचा श्वास लागतो बरं का. ती पाणी पाणी असं म्हणत असते, तेव्हा ती पाणी शोधते तिथे तिच्या त्या जेलमध्ये, पण तो माठ असतो ना त्या जेलमधला, तो रिकामा दाखवलाय त्यांनी. सायली आता पाणी पाणी असं ओरडत असते बरं का. मग तेवढ्या तिथे एक कॉन्स्टेबल बाई येतात. जशी प्रियाला ती दुसरी कॉन्स्टेबल बाई साथ देते ना, तशीच सायलीला सुद्धा तिथे एक साथ देणारी चांगली बाई मिळाली आहे बरं का. म्हणजे ती मंगळसूत्र आणून देते ना सायलीला, तीच ही कॉन्स्टेबल बाई. ती पटकन धावत येते आणि म्हणते, काय झालं सायली, तुला काय झालं ग. आणि पटकन ते जेलचा दरवाजा उघडते आणि सायलीला पाणी बिणी पाजते बरं का. काय झालं ग बेटा तुला, बस बरं इथे, असं म्हणून ती पटकन त्या जेलमध्ये जाते आणि सायलीला खाली बसवते आणि तिला पाणी पण पाजते. आणि इकडे आता कल्पनाताईंनी देव पाण्यात ठेवलेले असतात घरी. कल्पनाताई सारख्या देवावर अभिषेक करत असतात, तेव्हा अचानक त्यांचं जे फुलपात्र असतं ना पाण्याचं ते खाली पडतं. त्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी अशुभ झालंय. त्या मोठ्याने ओरडतात आणि घरातल्या सगळ्यांना बोलवतात. आणि आता सगळे म्हणजे त्या बिचार रडायला लागतात. आलायला अश्विन विचारतो, काय झालं ग मम्मा. मग त्या रडून सांगतात, बघा ना माझ्या हातून हे पडलं हो. मग तेवढ्यात अश्विन म्हणतो, अगं मम्मा, काय तू असं भलतं सलतं विचार करतेस, असं काही खरं नसतं ग. मग अस्मिता म्हणते, अरे अश्विन, काळजी वाटायची ती वाटणारच ना रे, कुठल्या अवस्थेत असेल रे आता सायली, काही सांगता येत नाही रे. कल्पनाताई रडून म्हणत असतात की भाई सायलीच्या बाबतीत काही झालं तर नसेल ना. म्हणून अश्विन त्यांना म्हणतो की असं काही विचार करू नको मम्मा, हे सगळं खरं नसतं. मग अस्मिताला पण काळजी वाटायला लागली आता. साहजिक आहे प्रेक्षकांनो, सायली अर्थातच एक शुद्ध चारित्र्याची आणि चांगली मुलगी आहे. ती काही प्रियासारखी बदमाश नाही आहे. त्यामुळे आता सायलीची काळजी ही सगळ्यांना वाटणारच. पण काही चांगलेही लोक असतात समाजात, वाईट, त्यामुळे जे चांगले लोक आहेत ते चांगलंच बोलत असतात आणि जे वाईट आहे ते काही पण बोलतात तिखटमीठ लावून सायलीच्या बाबतीत. असो, आता बघा इथे अर्जुन या सुरेशला खूप हाणतो बरं का आणि म्हणतो, काय रे, त्या दिवशी आश्रमात आला होतास ना सोनलचा काका बनून, कुठे लपवलंय सोनलला, बोल काय केलंस. आता तो माणूस म्हणतो, अहो हे सगळं मला तुमच्या बायकोने करायला सांगितलं, माझी पैसे नाही देते हो तुमची बायको, अहो म्हणून तर मला पोलिसांना सांगावं लागलं. अर्जुन त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, ए खोटारड्या, काय बोलतो रे, माझी बायको असं कधीच करणार नाही, कोणी पाठवलं तुला, बोल बोल लवकर, कोणासाठी काम करतोस तू. पण तो सुरेश पक्का बनेल बरं का, तो काही कबूल करे ना. तो म्हणत असतो, अहो खरं सांगतोय मी सायली सुभेदारांसाठीच काम करतो. सायली मॅडम अल्पवयीन मुलीची तस्करी करतात आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवतात, तो खरं सांगतोय मी. अर्जुन त्याला सटासट हाणत असतो आणि म्हणत असतो, खरं बोल, खोटं बोलतोस. तो सुरेश म्हणतो, अहो मी खरं सांगतोय, खरं सांगतोय. अर्जुन म्हणतो, खरं बोलतोस का नाही. सुरेश म्हणत असतो,
हे बघा अहो तुमची बायको आणि तो टोनी या धंद्याचे पार्टनर आहे हो, मी खरं सांगतोय. अर्जुन म्हणतो ए खरं बोल, पोलिसांना खोटं सांगितलंस तसं माझ्याशी खोटं बोल नको, मला सगळं खरं ऐकायचंय तुझ्या तोंडून, कोणासाठी काम करतो सांग. तो सुरेश म्हणतो ओ दादागिरी करू नका, आता मी बाहेर पोलिसांना सांगेल हं." अर्जुन म्हणतो ए मी काय करू शकतो आणि काय नाही ते तुला माहिती नाही हा. पोलीस जोपर्यंत आत येतील ना तोवर तू माझ्या हाताने एवढा मार खाल्लेला असशील, एवढा मार खाल्लेला असशील. लक्षात ठेव, पटकन बोल कोणी अडकवलंय सायलीला, बोल. आता तो सुरेश म्हणतो थांबा थांबा, मी ना तुम्हाला एक पुरावा दाखवतो. आता त्याने ना त्याचं कपाट उघडलं बरं का आणि कपाटातनं ना फोटो काढला. त्यावर अर्जुन आता ते फोटो बघतो बरं का. तो सुरेश सांगत असतो सायली मॅडम मला या जागेवर भेटायला बोलवायच्या आणि आणि हे सगळं काम करायला लावायच्या हो. अहो मी फक्त लक्ष देत होतो पोरींवर, मी खरं सांगतोय. अर्जुन ते फोटो बघता क्षणीच ओळखतो फेक आहेत. आता हे काय कोर्टात कळणार नाही का प्रेक्षकांनो, अर्जुन हे सगळं सिद्ध करेलच ना. आता अर्जुन म्हणतो खोटारड्या, अरे हे फोटो फेक आहेत, अरे लहान पोरं पण अशी फोटो बनवतात रे आजकाल, खरंच सांग कोणासाठी काम करतोयस तू, खरं सांग. तो सुरेश म्हणतो अहो साहेब मारू नका हो, अहो तुम्ही वकील आहात ना, मग शोधा ना खरं काय आणि खोटं काय ते. आता लगेच अर्जुन म्हणतो तुला तर दाखवतोच रे बेट्या, मी खरं काय आणि खोटं काय ते तर मी शोधणारच आहे, तुला पण कळेलच, पण कोर्टातच. आता असं म्हणून त्याने जोरात लोटला बरं का त्या सुरेशला आणि बाहेरून कडी लावून घेतली. आता तो ओरडत असतो सुरेश, अहो कोणी आहे का, बाहेर आहे का. तोवर अर्जुनने त्याचं काम केलंय बरं का. त्या सुरेशला जो इंगा दाखवायचा आहे तो दाखवलाय. इकडे चैतन्य लगेच त्याचं भांडण मिटवून टाकतो अर्जुनला पाहिल्या पाहिल्या. आता चैतन्य म्हणतो सॉरी सॉरी, अहो माझं पाकिट इथंच पडलं असेल ना, सॉरी, सापडलं सापडलं. तो माणूस म्हणतो काय राव तुम्ही उगाच केव्हाचे वाद घालताय. लगेच चैतन्य भोळेपणाचं नाटक करतो, हो ठीक आहे थँक्यू थँक्यू असं म्हणून लगेच पळून जातो चैतन्य तिथून. मग लगेच हा सुरेश मोठ्या मोठ्याने ओरडत असतो म्हणून ते कॉन्स्टेबल त्याच्या दाराजवळ येतात. तो सुरेश म्हणतो अहो कुठे लक्ष आहे तुमचं, अहो तो अर्जुन सुभेदार आला होता ना इथे. ते कॉन्स्टेबल म्हणतात ए चले गप्पे, काही सांगतो का, आम्ही केव्हाच इथेच उभे का, ह्याचा अर्जुन सुभेदार इथे आला रे, काही खोटं बोलतो का. असं म्हणून त्या सुरेशला ते चुपचाप आत जायला सांगतात. सुरेश पुन्हा त्याच्या घरात येतो आणि नागराजला फोन करून सांगतो की अर्जुन सुभेदार इथे आला होता. मजा आली हा प्रेक्षकांनो, एवढा थरार रंगवता आहे ना ते की एक सेकंदासाठी सुद्धा तुमचे डोळे इकडे तिकडे जाणार नाही. अर्जुन आता गाडीत बसतोय, चैतन्य पण आहे त्याच्यासोबत गाडीत बसलेला आणि झालेला प्रकार चैतन्याला तो सांगतो. सुरेशने हे फोटो दाखवले बघ मला आणि मला सांगतोय की सायली त्याला भेटायला यायची, अशी अशी कामं करून घ्यायची. चैतन्य म्हणतो अरे यार काय फेक फोटो आहेत यार हे. अर्जुन म्हणतो अरे ऑब्विसली फेकच आहेत हे फोटो. त्या सुरेशने हे फोटो खूप परफेक्टली बनवले आणि हेच पोलिसांना दाखवले. पण प्रश्न हा आहे चैतन्य, तो सुरेश कोणासाठी काम करतो रे, हा जो कोणी माणूस आहे ना तो साधा सुद्धा दिसत नाहीये. चैतन्य म्हणतो त्याने तुला काही सांगितलं का त्या सुरेशने. अर्जुन म्हणतो तो तोंड उघडायला तयार नाहीये रे, त्याला खूप मारला मी तरी तो नाव सांगे ना. इकडे अर्जुनला आता फोन आला लगेच की तुमच्या मिसेसची तब्येत खराब झाली आहे, तुम्ही जरा येताल का इथे सेंट्रल जेलमध्ये, आम्ही डॉक्टरांना बोलवलंय, तुम्ही या सर प्लीज. अर्जुन लगेच म्हणतो हो मी येतो हं. आता इकडे प्रियाला फोन केलाय पुन्हा सचिनने त्या कॉन्स्टेबल बाईच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केलाय बरं का. नागराजच्या जेल समोर उभे ते राकेश, सचिन आणि नागराज. आता बघा हा प्रिया म्हणते काय झालं सचिन बोल. सचिन म्हणतो त्या लेडी कॉन्स्टेबलचा फोन तिच्यापेक्षा जास्त तूच वापरत असशील. प्रिया म्हणते कामाचं बोला पटकन, कोणी यायच्या आत बोला लवकर. नागराज म्हणतो ऐक ऐक, त्या सुरेशचा फोन आला होता, तो म्हणाला की अर्जुन पोहोचला होता तिकडे, त्या इन्स्पेक्टर सावंतने सांगितलं असेल ना सगळं अर्जुनला. अर्जुन त्याच्या घरात गेला आणि त्याने राडा घातला म्हणे. प्रिया म्हणते काय काय सांगताय काय. लगेच सचिन म्हणतो हो अगं अर्जुनने ना खूप खोदून खोदून विचारलंय त्या सुरेशला कोण आहे या सगळ्याच्या पाठीमागे म्हणून. प्रिया म्हणते सुरेश काही म्हणाला का, त्याने काही नाव काढलं का आपलं. सचिन म्हणतो अगं तो काय नाव काढेल आपलं, त्याच्या तोंडात किती पैसे कोंबलेत, आपण प्रिया शक्यच नाही तो आपलं नाव काढणं. प्रिया म्हणते बरं झालं पण त्या अर्जुनकडे लक्ष ठेवा आता, तो काहीही करू शकतो. आणि सचिन हे बघ एकदा का सुरेशने पोलिसांना स्टेटमेंट दिलं ना की तो अंडरग्राऊंड होईल बरं का, त्याला सांग तसं. सचिन म्हणतो मी त्याला तसं सांगितलंच होतं पण तो गायब व्हायच्या आज अर्जुनने गाठला ना त्याला, तो कम्प्लिटली वेडा झालाय. त्याने एवढा पोलीस बंदोबस्त असून सुद्धा एवढी मोठी रिस्क घेतली त्या सुरेशच्या घरात शिरायची, याचा अर्थ त्याच्या हाताला अजून काही लागलेलं दिसत नाहीये, तो फ्रस्ट्रेटेड झालाय यार आता. लगेच आता राकेश म्हणतो अरे यार त्या अर्जुनची कंप्लीट सटकली असणार आहे, कारण त्या सुरेशने फोटो दाखवले ना त्याला म्हणजे सायलीचे आणि त्याचे, मग काय आता अर्जुन बिथरलाच असणार आहे. लगेच आता प्रिया म्हणते अरे त्या सायलीचे आणि त्या सुरेशचे फोटो म्हणजे नागराज काका मास्टर स्ट्रोक होता बरं का तुमचा, थँक्यू बरं का नागराज काका. आयत्या वेळेला तुम्हाला हे सुचलं नसतं ना तर सायलीचे हे हाल करणं कठीण झालं असतं. आता सगळ्यांना पटलं असणार आहे की सायली सुरेशला त्या जागेवर भेटायची. मग नागराज म्हणतो अगं खरं तर ती जागा आहे ना ती दादाच्या मालकीची आहे, मला हवी होती ती जागा पण मला नाही मिळाली.
तुम्ही जेव्हा प्लॅन डिस्कस करत होतात ना, सायलीवर डाऊट घेण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याच वेळेला माझी ट्यूब पेटली आणि ही जागा आपण वापरू शकतो हे माझ्या लक्षात आलं. अगं तिथल्या जागेची डुप्लिकेट किल्ली होती माझ्याकडे आणि तो आपल्यासाठी बोनस ठरला बरं का. सचिन म्हणतो बिच्चारी सायली, ती त्या जागेवर कधी गेली पण नसेल तरी हे बिल तिच्या नावावर फाडलं गेलंय. राकेश लगेच म्हणतो, हिला कोणी सांगितलं होतं प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायला? नाही, बापाची फुकट प्रॉपर्टी मिळाली तिला. लायकी नसताना त्या सायलीला बापाची फुकट प्रॉपर्टी मिळाली, मग अशी लफडी मागे लागणारच. लगेच नागराज हसून म्हणतो, वा वा राकेश, अरे सायली तुरुंगात गेल्यापासून तुला जाम गुदगुल्या होत आहेत ना राकेश. राकेश म्हणतो, पप्पा होणारच ना, होणारच गुदगुल्या. अहो त्या सायली अर्जुनने मिळून तुम्हाला जेलमध्ये टाकले हे तुम्ही विसरू नका पप्पा. लगेच प्रिया म्हणते, पोलिसांना जी नवी टीप मिळाली होती, ती मुलगी आणि तो माणूस त्या जागेवर आहे, हा फोन तुम्ही कोणाला करायला सांगितला होता? मग लगेच सचिन म्हणतो, अगं ती तुला मदत करते ना, ती लेडी कॉन्स्टेबल. अगं तिच्या नवऱ्यालाच आपण सांगितलं होतं फोन करायला, म्हणजे तिचे पैसे डबल केले आणि तिचा नवरा कामाला लागला. लगेच प्रिया म्हणते, कमाल आहे, कमाल आहे, अशीच आपली टीम मोठी मोठी होऊ दे. अर्जुन सायली आता चिखलात रुतणार आहेत आणि आपल्यासोबत त्यांनी जे काही केलं ना त्याचं सगळं उक्त निघणार आहे. ती सायली कशी तडफडेल आता, सुभेदारांचा श्वास गुदमरेल. सायली आणि अर्जुन आता तडफडणार आणि दयेची भीक मागणार आपल्याकडे, पण आपण फक्त हसत राहायचं बरं का. आणि हे सगळे हे करून हसायला लागतात. प्रिया आता तिचं बोलणं पूर्ण करून तो फोन कॉन्स्टेबल बाईला देते. आता इकडे सायलीसाठी डॉक्टर वगैरे मागवलेत बरं का. लगेच सायलीला त्रास व्हायला लागतो ना, असं काही सायलीला त्रास म्हणजे मानसिक त्रास देऊ शकणार नाहीये प्रेक्षकांना प्रिया, कारण सायली तेवढीच कणखर आहे बरं का. सायलीला आता डॉक्टर तपासायला येतात, तिचा बीपी वगैरे शूट झालेला असतो. आता ती एक हाताखालची बाई असते ना तिथे जेलमध्ये, ती म्हणते की आशाताई, मी या मॅडमसाठी ना नारळ पाणी वगैरे पाठवते, तोपर्यंत तुम्ही हिला पाणी वगैरे देत राहा. मग तेवढ्यात अर्जुन पण पोहोचतोय बरं का सायलीला भेटायला तिथे जेलमध्ये आणि विचारतो डॉक्टरांना, डॉक्टर कशी तब्येत आहे आता माझ्या बायकोची? त्या डॉक्टर म्हणतात, यांचा ना जरा श्वास लागला होता, बीपी वाढलं होतं, पण ठीक आहे ते आता. अर्जुन म्हणतो, आपण त्यांना हॉस्पिटलला शिफ्ट, नाही सायलीला ना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळेल बघा, मी मी परवानगी काढतो, मी नवरा आहे हो तिचा. मग त्या बाई म्हणतात, हे बघा मी ओळखते सर तुम्हाला, पण सध्या सायलीला हॉस्पिटलला न्यायची गरज नाही आहे. सायली म्हणते अर्जुनला, हो काळजी नका करू, मला बरं वाटतंय. ते डॉक्टर म्हणतात, बरं चला पेशंटला आराम करू द्या. अर्जुन म्हणतो, प्लीज डॉक्टर, आय रिक्वेस्ट यू, मला थोड्या वेळ बोलू द्या ना माझ्या बायकोशी प्लीज. मग त्या डॉक्टर रिक्वेस्ट करतात, जेलर मॅडम यांना थांबू द्या जरा 2 मिनिटं कैदीजवळ, नाही म्हणजे त्यांना बरं वाटेल, त्यांचे मिस्टरच आहेत ना ते. मग लगेच त्या जेलर मॅडम पण म्हणतात, ठीक आहे हरकत नाहीये. मग आता अर्जुन सायलीजवळ बसतो जरा वेळ तिथे आतमध्ये 2 मिनिटं. आता शेवटची सीन तुम्ही बघत आहात. मंडळी तुम्हाला आवडतंय ना आता TTMचे रिव्ह्यू बघायला, मग प्लीज मनापासून लाईक करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांच्या भरभरून कमेंट्स येतात, मला खूप छान वाटतं. सध्याचे एपिसोड खूप छान दाखवत आहेत. आवर्जून तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा प्रेक्षकांनो, आणि याच कमेंट्सवर आपण व्हिडिओ बनवू. मागच्या थोड्याच कमेंट्सवर मी व्हिडिओ बनवला होता, पण आता लवकरच आपण बनवूयात, कारण मस्त ट्रॅक लावलाय त्यांनी ठरलं तर मग या मालिकेचा सध्या. तर आता अर्जुन तिथे आतमध्ये बसतो सायलीजवळ आणि तिचा हात हातात घेतो. तिला तो विचारतो, बरं वाटतंय ना ग बायको? सायली म्हणते, हो अहो मला बरं वाटतंय, तुम्ही इतकी काळजी करू नका. अर्जुन खूप भावूक झालेला असतो सायलीसाठी. आता खूप सुंदर दाखवला त्यांनी हा सीन. आता इथून पुढे आहे तो सीन कंटिन्यू, पण मध्येच कुसुमचा सीन दाखवलाय. कुसुम आश्रमात गेलीये, काका पण आश्रमात आहेत आणि गौरी वगैरे सगळे पोरं सुद्धा, आणि मधुभाऊ सुभेदारांकडे. कुसुम म्हणत असते, मधुभाऊ काही कळे ना हो, काय करावं? अहो ते पोलीस लोक आले होते हो इथे, म्हणजे इथलं रजिस्टर पण घेऊन गेले होते, बरीच कागदपत्र पण ते घेऊन गेले, तो काय करावं काही कळेनसं झालंय हो मधुभाऊ. ते काका पण म्हणतात, हो मधुभाऊ, अहो आम्हाला काही सुचेनसं झालंय हो आता. मधुभाऊ म्हणतात, हे बघा इकडे सुद्धा आमची अवस्था काही वेगळी नाहीये. त्यावर कुसुम म्हणते, मधुभाऊ अर्जुन सर कुठे तो, ते पुढे काय करणार आहेत? मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम माझं या संदर्भात जावाई बापूंशी बोलणं नाही झालं ग. मग तेवढ्यात ती गौरी रडायला लागते, ए कुसुम ताई मला सायलीताईकडे जायचंय, सायलीताईला बोलव ना ग. कुसुम म्हणते, बाळा सायलीताई नाहीये ग, येईल ती येईल. मग ती गौरी पुन्हा रडते, मला पाहिजे सायलीताई, मला पाहिजे. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम त्या पोरींना समजव, काही दिवसांनी येईलच सायली घरी. कुसुम म्हणते, मधुभाऊ गौरी सायलीशिवाय राहणं अवघड आहे हो. मधुभाऊ म्हणतात, कुसुम आता याला काही इलाज आहे का, समजव बरं पोरीला. कुसुम म्हणते, मी प्रयत्न करते मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, काळजी घ्या बरं का आणि फोन करत राहा. कुसुम म्हणते, तुम्ही पण काळजी घ्या मधुभाऊ, तब्येतीला जपा बरं का, सायलीला तुमची गरज आहे सगळ्यात जास्ती आता. मधुभाऊ म्हणतात, हो ग कुसुम, माझ्या साऊ बाळाला माझी गरज असती ना आता, किंवा मी काही तिच्यासाठी काही करू शकलो असतो आता, तर आणखीन काय हवं होतं ग मला.
तू काळजी करू नकोस, मी घेतो काळजी हा कुसुम, असं म्हणून त्यांनी फोन ठेवलाय. आणि मग अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको कशी आहेस ग तू? तू ठीक आहेस ना ग? सायली अगदी प्रेमाने उत्तर देते अर्जुनला, हो अहो मी ठीक आहे, 7व्या महिन्यात त्रास होतो ना, अगदी तसाच त्रास झालाय मला. मग अर्जुन म्हणतो, बायको सॉरी ग, मी या क्षणाला तुझ्यासाठी काही करू शकत नाहीये ग. सायली म्हणते, तुम्ही का त्रास करून घेताय? हे कोणीतरी मुद्दाम करते हे मला कळत नाहीये का? हे बघा, जे काही असेल ना त्याला आपण दोघं मिळून सामोरे जाणार आहोत, त्यामुळे तुम्ही नका बरं काळजी करू. मला सांगा आधी, ही खोटी तक्रार कोणी केली? अर्जुन म्हणतो, जाऊ दे ना सायली, तू यात नको पडूस, तू तू फक्त स्वतःची काळजी घे, बाकीचे विचार नको करूस, मी सगळं बघून घेईल. सायली म्हणते, माझ्या डोक्यात एवढा विचारांचा गुंता झालाय, मला चैन नाही पडत आहे, सांगा ना काही कळलं का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, नाही अगं अजून काही कळलं नाही, फक्त एवढंच कळलंय की सोनल आणि सुरेश एका ठिकाणी सापडले. सायली म्हणते, सापडले म्हणजे? अहो ते सुरेश काका तर सोनलला घरी घेऊन गेले होते ना. अर्जुन म्हणतो, सुरेश सोनलचा काका वगैरे नाहीये, तो खोटा काका बनून आश्रमात आला होता, ते पेपर पण फेक होते. सायली हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. साहजिक आहे प्रेक्षकांनो, सायलीला सगळ्यात आधी काळजी सोनलची वाटत असणार, पण बघा ना या क्षणाला सुद्धा सायली अर्जुनला किती व्यवस्थित समजवतीये. म्हणजे ती जेलमध्ये तिच्यावरती जो आरोप आहे तोही खोटा आहे, दुसरी कोणी असती तर रडली असती आणि स्वतःला ब्लेम करत राहिली असती, पण तरी सायली या क्षणात या परिस्थितीत सुद्धा अगदी संकटांना सामोरं जातीये. हे सायलीचं विशेष कौतुक आहे प्रेक्षकांनो, आणि तिच्यातला गुण हे तिचं वैशिष्ट्य आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि साहजिक आहे, सायली ही इनोसंट असल्यामुळे तिचं अख्खंच्या अख्खं कुटुंब तिच्या समवेत आहे, आणि अर्जुन सुद्धा. पण प्रिया काही तशी नाहीच आहे. प्रियाच्या बाबतीत काय तरी बोलणार आपण, सांगा बरं. आता इकडे कल्पनाताई म्हणतात, पुन्हा कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. आता कल्पनाताई म्हणत असतात, अहो अर्जुन अजून आला नाही, बघा ना त्याला फोन करून बघा ना. प्रतापराव म्हणतात, अगं तू जरा थांबतेस का? कल्पनाताई म्हणत असतात, आपण आत्ता जाऊ बरं तिकडे पोलीस स्टेशनला आणि सायलीला तरी भेटू, अर्जुनचा पण फोन येत नाहीये. मग प्रतापराव त्यांना समजवतात, अगं ती तिथे नसेल पोलीस स्टेशनमध्ये, मोठ्या तुरुंगात नेलं असेल तिला. अशा मोठ्या गुन्ह्यासाठी अटक होते ना तेव्हा ते तिकडे मोठ्या तुरुंगातच नेतात. मग या प्रतिमा त्या म्हणतात, अश्विन तू बाबा फोन कर बरं, आता लगेच फोन कर अर्जुनला. अश्विन फोन लावतो तेव्हा अर्जुनचा फोन काही लागेना. कल्पनाताई आणखीन घाबरतात आणि त्या म्हणतात, तिथे नक्कीच काहीतरी भयंकर घडत असणार आहे, सायली 2 जीवाची आहे, याची पण पर्वा कोणी करत नसणार आहे तिथे. आता ऑब्विसली यांच्या मनात वेगवेगळे विचार येणारच ना. तर तेवढ्यात तिथे सचिन आलेला दाखवलाय बरं का. हा मुद्दाम आलाय तिथे आगाऊपणा करायला, त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला, दुसरे काय करणार आहे हा मंडळी, काही दाखवतात. असो, म्हणजे या सचिनच्या बाबतीत म्हणलं मी, एक पात्र आहे हे, आणि मालिकेतल्या पात्राबद्दल आपण बोलतोय. सचिन तिथे येतो आणि म्हणतो, येऊ का आत? प्रतापरावांचं डोकं फिरतं त्याला पाहिल्या बरं का. इकडे अर्जुनला सायली विचारत असते, काय सांगताय तुम्ही हे सगळं? अहो सोनल कुठे? मग अर्जुन म्हणतो, पोलिसांना सापडली, ती आहे सुखरूप. पण आता सायली म्हणते, पण काय? अर्जुन म्हणतो, अगं आहे ती सुखरूप सोनल, तिला काही झालेलं नाहीये. सायली म्हणते, काय झालं? माझ्यापासून काही लपवू नका, पण काय सांगा. अर्जुन म्हणतो, अगं काही नाही सायली, आहे ती सुखरूप. सायली म्हणते, हे बघा तुम्हाला शपथ आहे आपल्या बाळाची, नक्की काय झालं ते सांगा. मग अर्जुनला नाईलाजास्तव सांगावंच लागतं की सोनलवर अत्याचार झालेत म्हणून. अर्जुन सांगतो की सोनल जिथे सापडली तिथे तिच्यावर अत्याचार झाले होते. आणि हे ऐकता क्षणीच सायलीला काय वाटलं असेल विचार करा मंडळी. ती खूप घाबरते आता सायली, आणि तिला सोनलची काळजी वाटायला लागते. पण इथून पुढचे सगळे सीन उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि उद्याचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय जो कालचा दाखवला होता. प्रिया आता या सगळ्या सुभेदारांना प्रश्न करते, माझ्या बाबतीत तुम्ही जो न्याय केला, मला जसं तुम्ही वागवलं तसंच सायलीला वागवा. मग त्यावर पूर्णाची तिला सडेतोड उत्तर देतात, अगं सायली निर्दोष आहे, आम्हा सगळ्यांचा सायलीवर विश्वास. हे सगळेच्या सगळे सोबत आहेत बरं का. मधुभाऊ सुद्धा आहेत तिथे, आणि सगळे प्रियाला बघून एकमेकांच्या हातात हात देतात. सायली मग प्रियाला उत्तर देते, अगं प्रिया आमच्यातली एकी अशीच राहणार आहे, तू आम्हाला कधीच त्रास देऊ शकणार नाहीये, आणि विजय सत्याचाच होणार आहे, लक्षात ठेव प्रिया. हे बघून प्रियाला आणखीन जेलसी होत असते बरं का मंडळी. साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपण आधीच डिस्कस केलं होतं की ही सायलीचं काहीच वाकडं करू शकणार नाही. पण काय आता म्हणतात, काहीतरी बिचारे सायलीचे काही मागच्या जन्माचे पापा असतील म्हणून तिला जेलमध्ये जावं लागलं, अशी आपण आपल्या मनाची समजूत घालूया. पण मंडळी, प्रिया सायलीचं काहीच वाकडं करू शकणार नाही, हे आपण पहिल्यापासून डिस्कस करतच होतो. पण आता मजा येते हे सगळे ट्रॅक बघायला. बघूयात आता मालिकेत पुढे काय काय घडणार आहे. आजचा एपिसोड आवडल्यावर प्लीज लाईक करायला विसरू नका, आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बरं का. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची मंडळी. टेक केअर. धन्यवाद.